आनंद चैरिटेबल ट्रस्ट द्वारा चैत्र नवरात्र निमित्त देवी मंडप का भव्य भूमि पूजन संपन्न हुआ। ठाणे का वैभव जामली नाका स्थित आनंद चैरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव का इस बार शुभारंभ बड़े उत्साह में हुआ। इस बार 31वां वर्ष श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदान में देवी के भव्य मंडप के भूमि पूजन में शिवसेना नेता और पूर्व सांसद राजन विचारों के हाथों यह भूमि पूजन संपन्न हुआ। हर वर्ष की तरह इस वर्ष भी जोरदार तैयारियां शुरू। सभी के पुकार पर दौड़कर आने वाली मां के दर्शन के लिए ठाणे कर तैयार। इस मौके पर राजन विचारे के साथ पत्नी श्रीमती नंदिनी विचारे द्वारा विधिवत पूजन करके आरती की गई। खास मौके पर उप जिला प्रमुख प्रदीप शिंदे, उप शहर प्रमुख अनीश गढ़वे, ठाणे महानगर पालिका नगर सेवक शहाजी खुसपे, पूर्व नगर सेवक संजय दलवी, मंदार विचारे, मयूर पवार, अशोक जाधव, महेंद्र पाटिल, अमोल हिंगे, सचिन घातलवाल, व्यक्त कांबले, प्रशांत सातपुते, राजू मोरे, धोळू मोरे, रवि लोढ़े, सुधीर बोलसे, महेश धोमने, विनायक आंबेडकर, हेमंत व्यापारी, विनोद यादव, प्रशांत बहुमुनकर, वरुण मानकामे, संजय कर्णिक, गफार मुजावर, दिनकर पंचांगे, अशोक घोलप, पंजारे मैडम के साथ अनेक महिला पदाधिकारियों की बड़ी संख्या में भूमि पूजन में उपस्थिति रही। भूमि पूजन कार्यक्रम के दौरान शिवसेना, युवा सेना और युवती सेना पदाधिकारी के साथ नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। जामली नाका में चैत्र नवरात्र उत्सव केवल धार्मिक उत्सव न होकर ठाणे की परंपरा है। आगामी समय में होने वाले 9 दिवस में विविध धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन इस उत्सव में किया जाएगा। प्राणायो स्वाहा वपनायो बीजन्ति रुद्रोतसाः सरस्वती तुपञ्चलासो देशे भवत्सरितो चैत्र नवरात्र शस्त्रस्थित देवता नमस्कार। हिंदुस्थानामध्ये आपल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेविका नंदी पूजन कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो। विजया सर्वतस्सिदा मत्समपातकी नास्ति पापगणी तत्समानहि आदीसह सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा मंडप पूजन माझी शहाजी खुसपे, माजी नगरसेवक मंदार विचारे मोठ्या उत्साहामध्ये भूमिपूजन मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वां वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना
केली होती आणि 31 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आखेला धावणारी अशी ही देवी. मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत. ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या वेळेला आपला जो डेकोरेशन जे आहे एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागिर म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत. आमचे नाशिकचे सुलाके महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार, त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम, तुम्हाला माहिती असेल ठाण्यामध्ये ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत. पहिल्या दिवशी जे या ठाणे शहरामध्ये आगरी कोळी मंडळी राहतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल वारकरी पंथातल्या लोकांचा जे निवृत्ती महाराज जे आहेत ते त्यांचं त्या ठिकाणी प्रवचन असणार आहे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांचा कार्यक्रम असणार आहे, त्या समाजात केलेल्या चांगल्या व्यक्तींचा गौरव करणार आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नवरत्न पुरस्कार आहे, महिलांसाठी गोंडला आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. असे विविध कार्यक्रम 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करून उत्तर भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. असा 9 दिवस भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार. नागरिकांना काय आव्हान? मला वाटतं ठाणेकरांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा.